नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवीचे नाव आहे माता ब्रह्मचारिणी। ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी देवी, म्हणजेच तपाचा आचरण करणारी देवी। मातेचे हे रूप अत्यंत शांत, सौम्य आणि तेजस्वी आहे। पूर्वजन्मी माता पार्वती पर्वतराज हिमालय यांच्या घरी कन्या म्हणून प्रगट झाल्या। त्यावेळी नारद ऋषी हिमालयाच्या घरी आले आणि त्यांनी पार्वतीला सांगितले, बाळा, तू भगवान शंकराची पत्नी होण्यासाठी अवतरली आहेस, परंतु त्यांना पतिरूपाने प्राप्त करण्यासाठी तुला कठोर तपश्चर्या करावी लागेल। नारदजीचा उपदेश ऐकून पार्वती माता मनोमन ठरवतात, मी माझ्या जीवनाचे सर्व ध्येय भगवान शंकरांना पतिरूपाने प्राप्त करण्यासाठीच ठेवे। त्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि तेव्हापासूनच त्यांनी कठीण तप सुरू केले। प्रथम 1000 वर्ष त्या फक्त फळे फुले खाऊन जगल्या। त्यानंतर 100 वर्ष त्या फक्त भूमीवरच बसून साधा शाकाहार करत राहिल्या। त्यानंतर त्यांनी अनेक दिवस उपवास केले। उन्हात, पावसात, गारठ्यात, उकाडा, आकाशाखाली बसून त्यांनी साधना केली। 3000 वर्ष त्यांनी तुटके बिल्वपत्र खाऊन भगवान शंकरांची आराधना केली, पण कालांतराने त्यांनी तेही त्यागले आणि अखेर हजारो वर्ष त्या निर्जल व निराहार राहून कठोर तप करू लागल्या। देवीला अपर्णा नावाची प्राप्ती कशी झाली? जेव्हा त्यांनी पानाचे सेवनही सोडले होते, तेव्हा सर्व देवतांनी त्यांना नवीन नाव दिले, अपर्णा। तर अपर्णा नावाचा अर्थ असा होतो, जिने पान देखील खाल्ले नाही। अशी ही अद्भुत तपस्विनी। या दीर्घ तपश्चर्येमुळे त्यांचे शरीर अत्यंत कृश झाले, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते, डोळ्यात श्रद्धा होती, मनात अढळ विश्वास होता। देव, ऋषी, मुनी, सिद्धगण सर्वजण त्यांच्या तपशक्तीने आश्चर्यचकित झाले। ते म्हणाले, हे देवी, आजवर अशी कठोर तपश्चर्या कोणीही केलेली नाही। ही साधना केवळ तुमच्यामुळे शक्य झाली आहे। तुमची मनोकामना पूर्ण होईल। भगवान चंद्रमौळी शंकर तुम्हाला पतिरूपाने प्राप्त होतील। हे शब्द ऐकून माता ब्रह्मचारिणीच्या तपशक्तीचे गौरव सर्वत्र झाला। या कथेमधून आपल्याला एक मोठा संदेश मिळतोय। जीवनातील संघर्ष, अडचणी कितीही कठीण आल्या तरी जर मन अढळ असले, श्रद्धा आणि संयम राखला तर यश नक्कीच प्राप्त होते। माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने भक्ताला सर्व सिद्धी, संयम आणि तपशक्ती मिळते। भक्ताच्या मनाला स्थैर्य, श्रद्धा आणि शांती लाभते। म्हणूनच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। त्यांची कृपा लाभली तर जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि मनाला अढळ श्रद्धा व सामर्थ्य प्राप्त होते। अशा तुम्हाला नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जर ऐकायचे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।